चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी प्रभावती राऊत एकादशीचं महत्त्व सांगणार आहे आणि थोडंसं कुणी केल्या एकादशीपूर्वी आपण काय एकादशी करतो, उपवास का करतो ही थोडंसं सांगणार आहे। आणि असणार पहिल्या सूर्य एकादशी कुणी केल्या तर अमरीशपुरी असणारा राजा होता आणि ह्यांनी केल्या। हे एकादशी करत असताना त्यांना खूप त्रास झाला। त्यांनी एकादशी सुरुवात केली आणि असणार मग त्यांचं विष्णू भक्त होते ते आणि करत असताना त्यांना असं झालं एक वेळेस असणार पुण्याची प्राप्ती भरपूर होऊ लागली, पुण्याचा साठा वाढला आणि असणार मग त्यांना छळण्यासाठी कोण आलं तर दुर्वास ऋषी आले। आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर काय झालं, त्यांनी काय करत होते तर दुसऱ्या दिवशी द्वादशी असणारी बारस आपली आणि सूर्योदयाच्याच टायमाला सोडायची, यांचा नियम ठरलेला राहायचा। मग त्यांनी गायींना वासरांना आणि जनावरांना सध्या काय करायचे तर फराळाचं द्यायचे आणि अशी असणार पाणी ग्रहण करायचे नाही तर फराळाचं घ्यायचे नाही तर असा उपवास त्यांनी कडक करायचे। आणि त्याला विष्णू असणारे त्या ठिकाणी प्रसन्न झाले विष्णू। मग दुर्वास ऋषी त्या ठिकाणी काय केले, खेळण्यासाठी आले त्यांना। आणि आल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणले मी स्नानाला जातो आणि स्नान करून येतो म्हणले। आणि दुर्वास ऋषी स्नानासाठी गेले, पुष्पावतीनं असणारी नदी होती तिथं आणि त्या ठिकाणी स्नानाला गेल्यानंतर काय केलं त्यांनी, स्नान केले आणि तिथंच बसले। का तर हिने असणार मला सोडून असणार तिथंच उपवास सोडतेत का, बारस सोडतेत का ही पाहण्यासाठी। मग अमरीश ऋषी असणार पंक्ती बसल्या सूर्योदयाच्या टायमाला, त्यांनी वाट पाहतेत तर दुर्वास ऋषी आलेच नाहीत। आणि दुर्वास ऋषी फार रागीट होते, त्यांना काही जमत नव्हतं, त्यांच्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे होतं। मग काय करावं म्हणले विचार केले आणि ताटाला पाणी ग्रहण केले त्या ठिकाणी। आणि असणारे तसेच त्यांची आदिती भाऊ असणार त्या ठिकाणी म्हणूनसाठी त्यांनी तसंच उपवास धरला आणि तसेच बसले। मग दुर्वास ऋषी निवांत 12 वाजता घरी आले। परत आल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, बसलेल्या पंक्ती सगळ्या संपल्या, जेवल्याला दिसू लागलं आणि दुर्वास ऋषी त्यांना शाप देऊ लागल्यानंतर हे असणारं विष्णूला कळालं आणि भक्त असणारे दुर्वास ऋषी सांगू लागले, क्षमा मागू लागलेत, याचना करू लागलेत, पण त्यांनी काय ऐकायलाच तयार नाहीत। मग त्या ठिकाणी असणारे शाप देऊ लागल्याबरोबर विष्णू परमात्माला समजलं आणि विष्णू परमात्माने काय केलं तर सुदर्शन चक्र पाठीमागं सोडलं। मग त्या ठिकाणी मग असणारं सुदर्शन चक्र काय त्यांच्या पाठीमागटलं निघणार, सगळे आपल्या पृथ्वीला वेढा आला। मग असणारे आता विचार करू लागले ह्यांच्यापेक्षा महान कोण आहे, कुठं जावं, हे सुदर्शन चक्रापासून कसं रक्षण करावं। दुर्वास ऋषीला काही कळना गेलं। मग दुर्वास ऋषी असणारे काय केले, महादेवाकडे गेले। महादेवाने असणार त्या ठिकाणी नमस्कार केला, दुर्वास ऋषी येण्याचं कारण विचारलं। दुर्वास ऋषी म्हणाले माझ्या पाठीमाग सुदर्शन चक्र लागलेलं आहे आणि या सुदर्शन चक्रापासून माझं रक्षण करावं, त्रिजी ठेव तुम्ही असणार, तुमचं ध्यान असणार करतील सगळेजण म्हणे। दुर्वास ऋषीने क्षमा याचना त्या ठिकाणी केली, पण असणारे महादेवाने काय केलं त्या ठिकाणी तर म्हणले नमस्कार केला सुदर्शन चक्राला, दुर्वास ऋषीला नमस्कार केला आणि सांगितलं आम्ही हे काहीच करू शकत नाही, हे असणारं विष्णूचं सुदर्शन चक्र आहे आणि तुमच्या पाठीमागले आम्ही काही सोडवू शकत नाही म्हणल्यानंतर तिथून दुर्वास ऋषी निघाले सुदर्शन चक्र तिथे येऊन पुन्हा असणारे सुदर्शन चक्र पाठीमागं लागलं। असं करत ब्रह्मलोकामध्ये गेले, ब्रह्मदेवाला नमस्कार केला, सांगू लागले ब्रह्मदेव हे असणारं सुदर्शन चक्राला थांबवा, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला, क्षमा करा। ब्रह्मदेवाने सांगितलं मी काहीच करू शकत नाही, हे विष्णूच आहे आणि त्यांना शरण गेलं पाहिजे। पुन्हा असणारे काय केले तिथून निघाले आणि स्वर्गलोकाला गेले। स्वर्गलोकाला गेल्यानंतर इंद्राला नमस्कार केला आणि सांगू लागले मला क्षमा करा, याचना करा, हे सुदर्शन चक्र तुम्ही कृपाळाव, तुम्ही देवाचा राज्य हा म्हणून सांगू लागले। पण इंद्रदेवाने क्षमा याचना केली, नमस्कार केला, दुर्वास ऋषी आम्ही काहीच करू शकत नाही, हे विष्णू परमात्माचं आहे, विष्णू परमात्म्याला शरण गेलं पाहिजे म्हणले। असं करत करत 1 वर्ष लागलं त्यांना आणि परत आले। क्षमा याचना कुणाकडे तर अमरीश ऋषी पण त्या ठिकाणी करण्यासाठी आले आणि त्या नगरीचा तो राजा होता त्या ठिकाणी। मग 1 वर्ष त्यांना उपवास घडला राजाला आणि उपवास घडल्यानंतर सुदर्शन चक्र त्या आलं, त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रगट झाले आणि सुदर्शन चक्र त्या ठिकाणी पडल्याबरोबर त्या ठिकाणी मग असणार तिथं उगम झाला आणि मग असणारं पुष्पावती नगरी होती आणि नदी होती ती असणारी देवाने राग साफ करून टाकली। आता बार्शी आहे ती ठिकाण अमरीश ऋषीचं, आता सध्या आपण तिला बार्शी या नावानं ओळखतो। आणि मग तिथं काय झालं, सुदर्शन चक्र पडलं, आता सध्या तिथं पाणी वाहते आणि देवाने पहिला अवतार पृथ्वीवर कसा धारण केला तर ह्याच रूपाने धारण केला। भगवंता असणारा तिथं
भगवत प्रगट झाले आणि दुर्वास ऋषीला त्या ठिकाणी सांगितलं, आमृष ऋषीला क्षमा याचना करा. जो असणार माझ्या भक्ताला ठेवतो त्याला मी क्षमा करत नाही, माझ्या भक्तालाच असणारं तुम्ही शरण गेलं पाहिजे. आणि तेव्हापासून मग एकादशीचं महत्त्व लोकांना कळालं आणि सर्वजण लोक मग अशी एकादशी करू लागले, आता उपवास करू लागले. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय काहीच नाही. अशा प्रकारे हरिनाम घेऊ लागले सगळेजण, एकादशी करू लागले, पंढरपूरला जाऊ लागले. पण पहिल्या सुरू अवतार भगवंतानं कुणासाठी तर अमृतशीरच्या राजा कारण धरला. अशाच असणार माझी ही थोडीशी माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी असणार ते कमेंट करावं त्या ठिकाणी आणि असणार बघावं ही माझी नम्र विनंती आहे.